गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर मध्ये इंटेग्रल dy अपॉन वाय स्क्वेअर प्लस के स्क्वेअर टू द पॉवर n इथपर्यंत आलो होतो, परंतु इथं dy लिहायच्या ऐवजी dx चुकून तसाच राहिलेला आहे, तर ते तुम्ही करेक्ट करून घ्या. शेवटची टर्म लेक्चर नंबर 15 ची इंटेग्रल dx लिहिलेला आहे, तिथं dy पाहिजे डिवायडेड बाय वाय स्क्वेअर प्लस के स्क्वेअर n. आणि म्हणालो होतो की हा इंटेग्रल आपण दुसऱ्या लेक्चर मध्ये घेऊ. तर मित्र हो, आता इंटेग्रल कॅल्क्युलसच्या लेक्चर नंबर 16 मध्ये आपण हे इंटेग्रल सॉल्व करणार आहे विथ द हेल्प ऑफ रिडक्शन फॉर्म्युला. काय आहे हो मग आर्टिकल 3.5.1 रिडक्शन फॉर्म्युला फॉर इंटेग्रल dy बाय वाय स्क्वेअर प्लस के स्क्वेअर to the power n. To obtain the required reduction formula, we write integral dy upon y square plus k square bracket मध्ये त्याला power n which is equal to integral 1 into 1 upon y square plus k square bracket मध्ये त्याला raised to n dy. आपल्याला ही टर्म लिहिल्या बरोबर लक्षात आलेलं असेल की 12th स्टँडर्ड मध्ये इंटिग्रेशन लॉग एक्स dx इंटिग्रेशन आपण करत असताना इंटिग्रेशन लॉग एक्स dx विच इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 इंटू लॉग एक्स dx आणि मग इंटिग्रेशन बाय पार्ट्स केलेला आहे. राईट, इथंही तसंच करणार आहोत आपण. अप्लाइंग द रूल ऑफ इंटिग्रेशन बाय पार्ट्स कॉमा वी हॅव इंटिग्रल dy अपॉन वाय स्क्वेअर प्लस के स्क्वेअर टू द पॉवर n which is equal to 1 upon y square plus k square raised to n integration dy minus integration d upon dy of y चा वर्ग plus k चा वर्ग. याला न्यूमरेटर मध्ये नेल्यामुळे मायनस रेस्ट टू n मायनस n पॉवर काय झालं 1 अपॉन y स्क्वेअर प्लस के स्क्वेअर रेस्ट टू n च्या ऐवजी y स्क्वेअर प्लस के स्क्वेअर टू द पॉवर मायनस n integral dy into dy. So which is equal to y divided by y square plus k square raised to n. याची डेरिव्हेटिव्ह जर काढली तर मायनस n y स्क्वेअर प्लस k स्क्वेअर इंटू 2y येते. तर तो जो n आहे तो आपण इकडे घेतला, मायनस मायनस प्लस झाला, n इंटेग्रल y स्क्वेअर प्लस k स्क्वेअर रेस्ड टू minus n minus 1 and derivative of y square plus k square is 2y. Integration of dy is y and into dy which is equal to y upon y square plus k square bracket मध्ये त्याला पॉवर n प्लस हा 2 इंटेग्रल च्या आधी लिहिलं 2n इंटेग्रल हा y आणि हा y चा वर्ग dy अपॉन y चा वर्ग प्लस k स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये raised to n plus 1 which is equal to y upon y square plus k square to the power n plus 2n integral in bracket y square plus k square add केलं minus k square add आणि सबट्रॅक्ट केलं ब्रॅकेटच्या बाहेर dy upon y square plus k square to the power n plus 1 which is equal to y upon y square plus k square raised to n plus 2n. हे y square plus k square divided by this जर केलं तर y square plus k square याच्या सोबत कटून इंटेग्रल dy upon y square plus k square to the power n शिल्लक राहील. मायनस हा 2n आणि हा k square मायनस 2n k चा वर्ग इंटेग्रल dy upon y square plus k square raised to n plus 1. आणि म्हणून या टर्मची व्हॅल्यू काढू आता 2n k स्क्वेअर इंटेग्रल dy अपॉन y स्क्वेअर प्लस k स्क्वेअर टू द पॉवर n प्लस 1 which is equal to y अपॉन y स्क्वेअर प्लस k स्क्वेअर रेस्ट टू n प्लस हे 2n इंटेग्रल dy अपॉन y स्क्वेअर प्लस k स्क्वेअर रेस्ट टू n आणि इंटेग्रल dy अपॉन y स्क्वेअर प्लस k स्क्वेअर रेस्ट टू n गोज टू द नेक्स्ट साइड. काय होईल? मायनस होईल. मायनस इंटेग्रल dy अपॉन y स्क्वेअर प्लस k स्क्वेअर रेस्ट टू n आणि त्यामधून जर आपण इंटेग्रल
dy अपॉन वाय स्क्वेअर प्लस के स्क्वेअर रेस टू एन काढलं कॉमन तर हा 2n आणि हा नेक्स्ट साइडला गेल्यामुळे मायनस झालेला म्हणून 2n मायनस 1 ब्रॅकेट मध्ये इंटेग्रल dy अपॉन वाय स्क्वेअर प्लस के स्क्वेअर रेस टू n. Hence integral dy upon y square plus k square raised to n plus 1 which is equal to 2n k square न डिवाइड करायचं थ्रू आउट दोन्ही साइडला y upon 2n k square in bracket y square plus k square raised to n plus 2n minus 1 upon 2n k square integral dy upon y square plus k square raised to n. परंतु मित्र हो आपल्याला तर इंटेग्रल dy अपॉन y स्क्वेअर प्लस k स्क्वेअर रेस टू n ची व्हॅल्यू काढायची आहे. त्यामुळे काय करावं लागेल आता चेंजिंग n टू n मायनस 1 कॉमा विथ इट आणि म्हणून लेफ्ट हँड साइडला n च्या जागी जर n मायनस 1 ठेवलं तर इंटेग्रल dy अपॉन y स्क्वेअर प्लस k स्क्वेअर टू द पॉवर n which is equal to y अपॉन 2 इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू के स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये y स्क्वेअर प्लस के स्क्वेअर रेस टू n मायनस 1 प्लस इथं यांच्या जागी जर n मायनस 1 केलं तर 2n मायनस 2 येईल आणि मायनस 1 म्हणजे 2n मायनस 3 होईल. 2n मायनस 3 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट n मायनस 1 के स्क्वेअर इंटेग्रल dy अपॉन y स्क्वेअर प्लस के स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आणि त्याला पॉवर n मायनस 1. तर मित्र हो हे काय झालं विच इज द रिक्वायर्ड रिडक्शन फॉर्म्युला विथ इट्स हेल्प वी कॅन इंटेग्रेट द गिवन इंटेग्रल बाय सक्सेसिव्ह रिडक्शन. Example on page number 75. Evaluate integral dx upon x square plus 1 whole raised to 4. Solution. We have integral dx upon x square plus 1 whole raised to 4. मित्र हो आपण आताच एक रिडक्शन फॉर्म्युला डिराइव केलं. सो वी नो दॅट द रिडक्शन फॉर्म्युला इज इंटेग्रल dy बाय y चा वर्ग प्लस k चा वर्ग to the power n which is equal to y upon 2 times n minus 1 into k square into y square plus k square raised to n minus 1 plus 2n minus 3 divided by 2 in bracket n minus 1 into k square integral dy upon y square plus k square to the power n minus 1. आता या फॉर्म्युल्याचा जर वापर करून आपल्याला हा एक्झाम्पल सोडवायचा असेल तर हा रिझल्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि हे लक्षात ठेवायचं काम विद्यार्थी हो तुमचं आहे. त्यामुळे या रिझल्ट मध्ये चेंजिंग k to 1 and y to x in the above formula comma we have integral dy upon x square plus 1 to the power n. काय बदल केला आपण y च्या जागी x आणि k च्या जागी 1 which is equal to x upon 2 in bracket n minus 1 into x square plus 1 to the power n minus 1 plus 2n minus 3 divided by 2 in bracket n minus 1 integral dx upon x square plus 1 raised to n minus 1. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. आता आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्याकडे जर बघितलं आपण तर आपल्याला यांची किंमत 4 ठेवणं गरजेचं आहे. n जर 4 ठेवला तर इथे n 3 येते म्हणून 3 ठेवावं लागेल. मग इथे 2 येते मग 2 ठेवावं लागेल. मग इथे 1 येते आणि मग त्याला सोडवता येते. तर मित्र हो नाउ चेंजिंग n टू 4, 3, 2 सक्सेसिव्हली कॉमा होईल. इक्वेशन 1 मध्ये एक वेळा n इज इक्वल टू 4 ठेवा त्याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. मग n इज इक्वल टू 3 ठेवा त्याला इक्वेशन नंबर 3 म्हणा. मग n इज इक्वल टू 2 ठेवा त्याला इक्वेशन नंबर 4 म्हणा आणि मग फ्रॉम इक्वेशन 2, 3 and 4 we get the result. Now changing n is equal to 4, 3, 2 successively, we get integral dx upon x to the power 2 plus 1 ब्रॅकेट मध्ये आणि त्याला पॉवर 4 म्हणजे n ची किंमत 4 ठेवली which is equal to x upon 2 4 minus 1 3 x square plus 1 to the power
4 minus 1, 4 minus 1 3, 4 minus 1 3 प्लस इथं 4 ठेवलं तर 8 minus 3 5 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 4 minus 1 म्हणजे 3, 3 दोन्ही 6 इंटेग्रल dx अपॉन x स्क्वेअर प्लस 1 टू द पॉवर 3. हे इक्वेशन नंबर तुम्हाला 2 मिळालं. आता आपल्याला या इंटेग्रलची व्हॅल्यू काढण्यासाठी n इज इक्वल टू 3 ठेवावं लागेल इक्वेशन 1 मध्ये. मग हेन्स इंटेग्रल dx अपॉन मित्र हो इथं dx पाहिजे, dx अपॉन x स्क्वेअर प्लस 1 टू द पॉवर 3 यांची किंमत 3 ठेवली विच इज इक्वल टू x अपॉन 2 इंटू 2 x स्क्वेअर प्लस 1 रेस टू 2 प्लस इथं जर 3 ठेवली यांची किंमत तर 6 मायनस 3 डिवायडेड बाय 2, 3 मायनस 1 2 इंटू 2 4 इंटेग्रल dx अपॉन x स्क्वेअर प्लस 1 रेस टू 3 मायनस 1 म्हणजे 2. याला इक्वेशन नंबर 3 म्हणा. आता या इंटेग्रलची जर व्हॅल्यू काढायची असेल तर यांची किंमत 2 ठेवणं गरजेचं आहे आणि म्हणून इंटेग्रल dx अपॉन x स्क्वेअर प्लस 1 टू द पॉवर 2 विच इज इक्वल टू x 2 मायनस 1 1 इन ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस 1 रेस टू 2 मायनस 1 1 प्लस इथे 2 म्हणजे 4 मायनस 3 म्हणजे 1 डिवायडेड बाय 2 इंटू 2 मायनस 1 म्हणजे 1 2 सो प्लस 1 बाय 2 इंटेग्रल dx upon x square plus 1 to the power 2 minus 1 means 1 which is equal to x upon 2 in bracket x square plus 1 plus 1 by 2. हे कशाचा फॉर्म्युला आहे हो? tan inverse x चा. सो प्लस 1 by 2 tan inverse x याला इक्वेशन नंबर 4 म्हणा. आता फ्रॉम इक्वेशन्स 2, 3 and 4, we get इक्वेशन 2 मध्ये इक्वेशन 3 ची व्हॅल्यू ठेवा. मग त्याच्यानंतर इंटेग्रल dx अपॉन x स्क्वेअर प्लस 1 त्याला पॉवर 2 ची व्हॅल्यू ठेवा. सो हेन्स इंटेग्रल dx अपॉन x स्क्वेअर प्लस 1 टू द पॉवर 4 विच इज इक्वल टू x अपॉन 6 इन ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस 1 चा क्यूब प्लस 5 बाय 6 ब्रॅकेट. आता 3 ची व्हॅल्यू ठेवा इन ब्रॅकेट मध्ये, पुन्हा इन ब्रॅकेट x अपॉन 4 x स्क्वेअर प्लस 1 चा वर्ग प्लस 3 बाय 4. पुन्हा आता इंटेग्रल dx अपॉन x स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर ची व्हॅल्यू ठेवा जी की ही आहे x अपॉन 2 इन ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस 1 प्लस 1 बाय 2 tan इनवर्स x ब्रॅकेट कंप्लीट. मग दुसरा ब्रॅकेट कंप्लीट, मग तिसरा ब्रॅकेट. सो विच इज इक्वल टू x अपॉन 6 इन ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस 1 रेस टू 3 प्लस 5x हा 5x अपॉन 6 चुक 24 x स्क्वेअर प्लस 1 चा वर्ग प्लस हे 5 बाय 6 न जेव्हा मल्टिप्लाय करू तेव्हा 3 दोन्ही 6 म्हणजे 2 2 चुका 8 8 दोन्ही 16. सो प्लस 5x डिवायडेड बाय 16 x स्क्वेअर प्लस 1 प्लस पुन्हा इथे 3 दोन्ही 2 चुक 8 8 दोन्ही 16 5 अपॉन 16 tan इनवर्स x प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. मित्र हो, हे मिळालं तुम्हाला इंटिग्रल dx अपॉन x स्क्वेअर प्लस 1 रेस टू 4 ची व्हॅल्यू विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला. नोट मध्ये एक सबस्टिट्यूशन बघणार आहोत आपण. द इंटिग्रल dy अपॉन y स्क्वेअर प्लस 1 चा होल स्क्वेअर कॅन ऑल्सो बी इव्हॅल्युएटेड बाय द सबस्टिट्यूशन मेथड y इज इक्वल टू tan थीटा सो दॅट we make no use of reduction formula. याच्यामध्ये रिडक्शन फॉर्म्युल्याचा वापर न करता फक्त सबस्टिट्यूशन करून सुद्धा हे इंटिग्रल आपण सहज सोडवू शकतो. Hence we have integral dy by y square plus 1 raised to 2. काय सबस्टिट्यूशन केलेलं आहे? y is equal to tan theta, dy is equal to sec square theta d theta. So which is equal to integral sec square theta d theta divided by tan square theta plus 1 ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग. का? because y is equal to tan theta, this implies dy is equal to sec square theta d theta which is equal to integral sec square theta d theta
डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा आणि त्या ब्रॅकेटमध्ये त्याचा वर्ग विच इज इक्वल टू इंटेग्रल सेक स्क्वेअर थिटा डी थिटा डिवायडेड बाय सेक रेस टू 4 थिटा. सेक स्क्वेअर थिटा हे याच्यासोबत कॅन्सल झालं विच इज इक्वल टू इंटेग्रल डी थिटा अपॉन सेक स्क्वेअर थिटा. So which is equal to integral cos square theta d theta because 1 upon sec theta is equal to cos theta. So cos square theta चा फॉर्म्युला आहे 1 plus cos 2 theta divided by 2. म्हणून integral 1 plus cos 2 theta divided by 2 into d theta. So which is equal to 1 by 2 integral d theta plus 1 by 2 integral cos 2 theta. Cos 2 theta. So which is equal to 1 by 2 into theta plus 1 by 2 sin 2 theta divided by 2 which is equal to 1 by 2 taken out common in bracket theta plus हा 1 by 2 आला बाहेर, हा 2 आहेच, sin 2 theta चा फॉर्म्युला 2 sin theta cos theta. 2 will be cancelled which is equal to 1 by 2 in bracket theta plus sin theta cos theta. आणि याला आपल्याला लिहिता येते which is equal to 1 by 2 in bracket tan inverse y प्लस वाय अपॉन वाय स्क्वेअर प्लस 1. हे कसं आलं तर बिकॉज वाय इज इक्वल टू टॅन थिटा, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स वाय, याचा तर विषय मिटला. आता वाय अपॉन वाय स्क्वेअर प्लस 1 ला आपल्याला साइन थिटा कॉस थिटा आलं पाहिजे. मग करून बघू ना. वाय अपॉन वाय स्क्वेअर प्लस 1 विच इज इक्वल टू वाय म्हणजे टॅन थिटा अपॉन टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 विच इज इक्वल टू टॅन थिटा म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा डिवायडेड बाय tan square theta म्हणजे sin square theta upon cos square theta plus 1 which is equal to sin theta upon cos theta whole divided by cross multiplication करा. sin square theta plus cos square theta divided by cos square theta. cos theta cancel होईल. sin square theta plus cos theta 1 येईल आणि which is equal to sin theta इथं डिवाइड ला 1 upon cos theta होतं, त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन cos theta upon 1 येईल आणि म्हणून which is equal to sin theta cos theta म्हणजे sin theta cos theta च्या बदल्यात y upon y square plus 1 आपल्याला लिहिता येते. मित्र हो, आज आपण या लेक्चर साठी इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.